नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज एक महत्त्वाचे आंदोलन झाले आहे. भारतीय सैन्य दलातून निलंबित झालेल्या चंदू चव्हाण यांनी आपल्या इतर बडतर्फ करण्यात आलेल्या जवानांसह केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली आहेत. यावेळी त्यांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील सादर केले. चंदू चव्हाण यांची प्रमुख मागणी आहे की सैन्य दलातून बडतर्फ झालेल्या जवानांना शासनाकडून शासकीय सेवेत नोकरी मिळावी आणि त्यांना योग्य मोबदला दिला जावा. तसेच जवानांना बडतर्फ करताना त्यांचा पूर्ण व्हिडिओ क्लिप आणि त्यांचे डॉक्युमेंटेशन करून त्याला एक प्रत द्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून मागण्या पूर्ण होईपर्यंत अन्यथा आंदोलन करण्याचा निर्णय चंदू चव्हाण आणि इतर जवानांनी घेतला आहे. या मागण्यांची लवकरात लवकर दखल घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. वंदे मातरम. तुम्ही बघू शकता, आम्ही देशाचं रक्षण करायला जातो, ना की आतंकवादी व्हायला जातो. कोणाला 10 वर्षात, कोणाला 12 वर्षात, कोणाला 1 वर्षात. अधिकारी आपल्या पॉवरने दुरुपयोग करून जेव्हा त्याला घरी पाठवतात, त्याला देशात नोकरीचा अधिकार नाही आहे. आणि तोच अधिकार आम्ही आर्टिकल 16 आणि आर्टिकल 21 प्रमाणे सरकारकडे मागतोय. आणि माझ्याजवळ गॅझेट आहे, त्याचं बी गॅझेट हे म्हणतं की तुम्हाला एक सर्व्हिसमॅनचा दर्जा आहे, तुम्हाला पेन्शन बी द्या. राज्य सरकारने तुमचा आदर सन्मान करायला पाहिजे अनुच्छेद 21 प्रमाणे. पण राज्य सरकार बोलायलाच तयार नाही, केंद्र सरकार बी बोलायला तयार नाही. मी सर्व पत्र व्यवहार मुख्यमंत्र्यांना बी निवेदन दिलं आहे. आम्ही अन्नत्याग उपोषण करत आहोत. आम्ही जेव्हा न्याय मागायला जातो, न्याय व्यवस्था एकदम खराब लेवलला झालेली आहे. आम्हाला न्यायाच्या जागा ज्या आझाद मैदानमध्ये गेलो होतो, पण ते आझाद मैदान नाही, ते गुलाम मैदान होतं, जिथं न्याय मागून मागून थकलो. उलटून आम्हाला पूर्ण 12च्या 12 सैनिकांना आम्हाला नोटिसा दिल्या गया. आम्ही का देशद्रोही होतो का, हा प्रश्न निर्माण होतो. आम्ही न्याय मागतोय. बघतायत तुम्ही, यांचं पूर्ण परिवार उद्ध्वस्त झालेलं आहे. हे मागं बघतायत, यांचं शक्ल बघा चेंज झाली. आर्मीमधून 13 वर्ष देश सेवा करून यांना बी काढलं गेलं. बाबांचं शक्ल चेंज झाली, 13 वर्ष देश सेवा करून काढलं गेलं आणि ते देशात नोकरी करू शकत नाही. हा प्रश्न निर्माण होतो. आम्ही देश सेवेला जातो का आतंकवादी व्हायला जातो. म्हणून 5 मागण्या मी सरकारसमोर ठेवलेल्या आहेत. पहिलं तर जवानांना चुकीच्या पद्धतीतून सेवेतून बडतर्फ करू नये, यासाठी व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे. आणि दुसरी आमची आहे, सेवेतून बडतर्फ केलेल्या जवानांना पेन्शन मिळावी. ज्या जवानांना 10 वर्षात 5 वर्षात काढलं त्यांना पेन्शनसुद्धा देण्यात यावी. त्यानंतर बडतर्फ केलेल्या पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये बडतर्फ केल्यामुळं तिथं त्याला नोकरी भेटत नाही, म्हणून त्या आर्टिकल 16 प्रमाणे त्यांना कुठेही काम करण्याचा अधिकार आहे. आर्टिकल 21 प्रमाणे राज्य सरकारने शासनाने त्याला शासकीय नोकरीमध्ये सेवेत रुजू करावे. आणि चौथी मागणी आहे, ज्या जवानांना सेवेतून बडतर्फ केलेले त्यांना एक सर्व्हिसमॅनचा दर्जा मिळायला पाहिजे. त्याचा गॅझेट बी माझ्याजवळ आहे. त्या व्यतिरिक्त देशातील बडतर्फ करणाऱ्या जवानांची राज्य व केंद्र सरकारने यादी जाहीर करावी. या मागण्या मी ठेवलेल्या आहेत. मुख्यमंत्री साहेबांना पत्रव्यवहार करून चुकलो आहे, पण मी थकलो आहे आता. म्हणून मी आता माझं स्वतःचं जीवन, मी पाकिस्तानमध्ये तर 4 महिने शिक्षा काटलीच, पण आज आपल्या देशासाठी न्यायाची भीक मागतोय. पण न्याय द्यायला कोणी नाही. हा कठोरा न्यायाची भीक मागतोय पूर्ण सैनिकांचा. 15 लाखाच्या वर जवाने ज्यांच्या पोटावर लाथ मारलेली. पोलीस महासंचालक महाराष्ट्र त्यांना बी निवेदन दिलेले. आणि माझ्याजवळ सर्व डॉक्युमेंट सांगतात की बाबा तुम्हाला हे बघा, गव्हर्नमेंटने राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र सादर केलं आहे, पण एकही केंद्र सरकार रिप्लाय देत नाही आहे. त्या व्यतिरिक्त अजून आमचं स्टेटमेंट आहे की आम्हाला डिस्चार्ज सर्टिफिकेट दिलेलं आहे, पण ते डिस्चार्ज सर्टिफिकेटनी तो पूर्ण कागदचा फर्रा मी कलेक्टर साहेबांना देतो. पुढची भूमिका काय आता तुम्ही? पुढची भूमिका आम्ही अमरण उपोषण उद्या 21 तारखेला बसतोय. जवाना पूर्ण बुके किती लोक आहे? आम्ही 5-6 जवाना बसतोय. सर तुमच्या मागण्या मान्य त्यांना ते ध्यानच दिलं नाही त्यांनी आणि स्थगिती करावी लागले. ते म्हणे सुप्रीम कोर्टाचा निर्देश आहे, अमरण उपोषण करू शकत नाही. मग ते स्कूल कॉलेजसारखं आम्हाला जावं लागायचं 10 वाजता आणि 5 वाजता यावं लागतं. आता आम्ही अन्नत्याग उपोषण करत आहोत पूर्ण सैनिक. 26 जानेवारी येते आहे. 26 जानेवारीला मोठमोठे तिरंगे फैलवले जातील, नेता लोक फैलवतील, पण जवानांचं दुःख या देशात कोण समजेल. म्हणून मी सर्वांना आव्हान करतो, सैनिकासाठी या. देशाचा सैनिक हा मिडल परिवारचा, किसानचा हा माणूस असतो. जय जवान जय किसान नारा आठवण करा. आज आपण आझाद भारतामध्ये गुलाम झालेलो आहे. त्याला जर वाचवायचं असेल, पहिले सैनिकाला वाचवा, सैनिकाचं शोषण वाचवा. म्हणून मी बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.